हरी हरी पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि श्री गुरु रामचंद्राय नमो नमः। बालकांडातील 10वा अध्याय चालू आहे। राजा जनक आणि सुकाचार्यांचा असा संवाद प्रभू रामचंद्रांना उपदेश करतात हे आपल्याला गोड निरूपण ऐकण्यात येईल। हरी हरी श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। विश्वामित्र म्हणे रघुनाथा तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता ज्ञान ने परमार्था स्वभावता परिपूर्ण। गुरु ज्ञान आणि आत्मज्ञानाचं लक्षण चालू आता। ज्ञात्या माझे ज्ञान वरिष्ठ त्याचा अनुभव जो चौखट तुझ माझे दिसे प्रगट वैरागे उद्भट ज्ञान गर्भा वैरागे जे ज्ञान सगर्भा तोची ज्ञानाचा समारंभ वैराग्या विन ज्ञान दुर्लभ ते तुझ सुलभ स्वावता। जैसा सुकयास सुत जन्मा पासोनी स्वभाव मुक्त तैसा चितू रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभावे। त्या सुखाचा ज्ञानार्थ कल्पे पावला घात तोची गुरु वाक्ये निश्चित निज परमार्थ पावला। राम म्हणे ऋषीवर्या ऐकले वाक्ये परमाश्चर्या ज्ञान पावनी सुकर्या कल्प धरावया काय कारण। त्या सुखाची समूळ कथा मज सांगावी स्वामीनाथा ज्ञान पावनी कल्पता सुखाच्या चित्ता बाणली कैसी। तोची कल्प पुढती कैसे निमावळला चित्ती कैसे निपावला विश्रांती हे मज प्रती सांगावे। विश्वामित्र म्हणे श्रीरामा यास पुत्राची ज्ञान गरिमा आघात विचाराची महिमा नाही सीमानुपमे। त्या श्री सुखाचा निज विचार त्याही विचारांचे निज सार तुझ मी सांगेन साचार सविस्तर अवधारी। जन्म स्वभावे सुखमुक्ता विवेक वैराग्य व पूर्ण भरित तो श्री आसन पुसत स्वेच्छावनात निगता झाला। सुखे न करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास संपूर्ण यासासी न पुसताची जाण निघाला पण सर्व स्वत्यागे। त्या सुखाची पूर्ण स्थिती देखोनी आसासी अति प्रीती तेने सुखे सुखा प्रती पुत्रा प्रती पुत्रा शक्ती धाविनला। पुत्र प्राप्तीचे यासासी सुख त्याचे पावया मुख यासासी अत्यंत हरिका। हे गावशक सुखासी म्हणे
मी सुख नहे कदेसी तो मी सर्वभूत निवासी हे परचिती यावया यासासी वृक्ष त्यासी ओ देती यास भोभावे पुत्र वचनी वृक्षे वदती प्रतिवचने तेने या सुखावनी पुत्रागमनी उद्धत सुका म्हणताची जाण वृक्षे ओ देती आपण तेने सुखाचे पूर्णपण यासासी पूर्ण कळू आले आयसे असता पूर्णपण त्या माझी कल्पाचे विंधान मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण तेने कल्प पूर्ण श्री सुखासी सुखे स्त्रिया नाही देखल्या दृष्टी नाही स्त्रियाची घेतली बेटी त्याची अनुनुक्ती ऐकता गोष्टी एकल्प पोटी सुखाच्या प्रमदा परमार्थ पुसो आली हे गुरु त्वा भुली पडली परमदा केवळ प्रमादी घाली तिचे बोली कल्प परमदा प्रति परमार्थ हा गुरुत्वाती अनर्थ त्या अनर्थाचा निजघात श्री सुखात कल्पो परमार्थ गुरुत्वाचा निअनर्थ त्या अनर्थाती घात तो श्री सुखात आसे नांदत सावकाश सिद्ध सरोवरा प्रति नग्नाप्सरा स्नान करती सुख जाता आत्मस्थिती त्या स्वेच्छा खेळती निर्लज्ज मागोनी या सेता देखती अप्सरा ती सलज्ज होती एकी वस्त्राड करती एकी बैसती उदकात सुख तरुण नग्न गती जाता अप्सरा न लाजती मी वरदयाची आजाचे स्थिती मजका लाजती देवांगणा सुखाचे ठाई त्याची आशक्ती त्यासी निर्लज्जे अवयव दाविती मी वरदनावडे चित्ती या लागी लाजती सर्वांगणा ह्या अप्सराचा भाव हे त्याचे पासी पुसो जाओ हा व्यासाचा विप्राव तो प्रश्न पर्याव पुसत श्री सुखासी का नाही लाजल्या गती मज लाजल्या ती कोण्यार्थी हे प्रमाण निश्चितार्थी माझे प्रश्नयुक्ती सांगावे ऐकोनी आसाची प्रश्नयुक्ती हसोनी अप्सरा बोलती जैसी ज्याची अंतर्वरती तैसे त्या प्रती वर्तो वामयी मुनी तुझे ज्ञान भेदानुवरती सुखासी सदा भेद गती अभेदी लाजेची प्राप्ती भेदा प्राप्ती सलज्ज सुखा भेद कैसा कळला माझा भेद कोठे देखला जेव्हा लजेचा प्रश्न केला तेने चिदाविला भेद तुझा तुझ स्त्री पुरुष भेद एकती या लागी तू केली प्रश्नयुक्ती सुखाची सुक्षेमा भेद गती स्त्री पुरुष एकती देखेना ऐसे ऐकता स्त्रियाचे वचन मी ज्ञाता या साज्ञान ऐसा सुखासी ज्ञानाभिमान हृदय संपूर्ण प्रविष्टला बाप स्त्री वाक्याची ख्याती ब्रह्मज्ञानाची केली शांती कल्पवाढीनला चित्ती उठली स्फूर्ती मी ज्ञाता तो अज्ञान ऐसे जेते स्फुरे स्फुरन तेथो निपळे ब्रह्मज्ञान ज्ञानाभिमान उरे देही हिंग पडताची रंजनी गोडवनी होय हिंगवनी तेवी कल्प प्रवेशता ज्ञानी ज्ञानाभिमानी उठे ज्ञान उडे ज्ञान दुग्धी कांजीचा थिंबू पडे तेने दुधाचे होती कवडे
देवी ज्ञानी कल्पवाडे ते ज्ञान उडे ज्ञानाभिमाने सावध कनक बीज खाय तो क्षणार्धे भ्रमित होय ते विकल्पाची अन्वय ज्ञात्या होय ज्ञानाभिमान व्यासाज्ञान भेद दृष्टी मी सज्ञान एके पुष्टी ऐसा विकल्प सुखाचे पोटी स्त्री वाक्यासाठी दृढ झाला दीपमालवल्या पाठी काजळची उपहोनी उठी देवी ज्ञान जाताची शेवटी आती गळोठी ज्ञानाभिमानी स्वयं बुद्धीचे विवेक ज्ञानी कल्प मात्रे होय क्षीण गुरुवाक्याती निपुण ते ज्ञान पूर्ण निश्चय जो ज्ञानानुभव गुरुचे ठाई ते ज्ञानाती अक्षयी कल्पन गे ते ठाई अति अनपायी गुरु ज्ञान गुरुवाक्ये विन जे ज्ञान ते क्षय रोगी जन्मले जाण विकल्प मात्रे सांडी प्राण तीक्ष्ण पायी आचार्यवान पुरुष वेद हे वेद वाक्ये प्रसिद्ध गुरुवाक्ये ज्ञान विशुद्ध प्रज्ञा प्रबुद्ध गुरुवाक्ये विन सर्वता ज्ञान नासे कल्पता हेची सुखाची अवस्था यासासी सर्वता कळू आली सुखाचे ब्रह्मज्ञानी कल्पवाक्ये झाले क्षण सुख झाला ज्ञानहीन ते यासासी चिन्ह कळो सरळे यास जाणे भेद ज्ञान तोची भेदिया भेद सर्वज्ञे हे सुखासी न कळे चिन्ह तेने कल्प पूर्ण दर्ड धरिला यास सुखाला गियाती आशक्त क्षण क्षणा मने परत तोची झाली आई कल्पयुक्त त्यावरी परत न मने यास अंतर्यामी आपण जाणोनी सुखाचे ज्ञान ज्ञाने क्षण जेने पावे ज्ञान संपूर्ण तो कृपेने आपण सत्संग सांगे यास म्हणे श्री सुखासी तू तव स्वेच्छा जातोसी अवश्य जाई जनका पासी निच्छे पावसी त्याचेनी जनक राजा पृथ्वीचे ठाई राज्य करो नितो विधेयी ज्ञान विज्ञान त्यासी सर्वई परिपूर्ण पाहे पूर्णत्वे जो संदेह निज मानसी त्याचे निसंदेह होसी समाधान जनकापासी परमार्थासी परमार्थ आपण ज्ञान सांगावे त्यासी यास अज्ञान हे सुखासी मानसी आलागी दाडी जनकापासी श्री सुखासी निश्चयार्थ श्री सुखाची मनोवृत्ती मने कळली आसाची ज्ञान स्थिती आता जनकाची ज्ञानयुक्ती तेही निश्चिती पावपान ऐसे विचारोनी मने मेरुगिरी उतरोनी जनक नगरी ठाकोनी तत्क्षणी तो आला नग्न नगरा जाता होईल लोक उपासता पथी चिरांची तत्वता लोक लज्जार्ता कोपिन केली केवळ रिक्त हातेसी भेटू नये रायासी तैसेची देवालयासी रित्यास्तेसी न जावे सद्गुरु जो का कृपा मूर्ती त्यासी भेटू नये रिते हाती हेची वरद शिकविते धर्मशास्त्री नित्य निच्छेचे जनक गुरुत्वे जगद्गुरु तोची नरेंद्रा नरेंद्रो त्यासी विरक्तास्ते नमस्कारो करितो नरो स्वधर्म मंदा जनक निर्लोभ द्रवे दृष्टी ऐसा निच्छे धरो निपोटी हाती घेतली राखोटी जनक भेटी लागोनी चीरकटी सूत्रकंठी कोपिन हाती राखोटी राजद्वाराला उठावटी द्वारपाळ देखिला ब्रह्मसूत्रे विन नोहे ब्राह्मण संन्यासी नोहे दंडे विन दिगंबर नोहे हा संपूर्ण अति विलक्षण वेशधारी या लागी श्री सुखासी द्वारपाळ निवारे त्यासी तो मने सांगराया पासी मी शुद्ध भेटेसी आलो
सुख भेटेसे आलो असे, त्या श्री सुखाचे मनोगत मी आलो असे, ब्रह्मसुत राजा सामोरा येईल येथ, सन्मान युक्त नेईल ऐसा ज्ञानाभिमाने थोर, श्री सुखा माझारी बांधले घर, ते कळले रायासी अंतर, सुख विकार देस्त, सुखाची सोय घेता भेटी, तो विकल्प धरील पोटी, यास बोलिला जे गोष्टीसाठी, त्या विकल्प पुष्टी सुख नांदे, आपण घेता भेटी जणे विरे, विकल्पाची गाठी त्या त्यागाची सांग गोष्टी, जेणे निजात्मदृष्टी सुख पावे, भेटी न घेता पण सुख पावे, समाधान ऐसे साधो निविंदान, द्वारपाळासी वचन राव बोले, द्वारी उभान महानुभव, संग त्यागत्वा सुखी भव, हा त्यासी सांगावा विप्राव, तो निजानुभव पाहिला, द्वारपाळ म्हणे श्री सुखासी, संग त्यागे सुखी होसे, हे राये सांगितले तुम्हासी, येरू निज मानसी क्षोभला, मी काय राजभारू आहे, मज काय स्त्री संग आहे, मी निसंग निज निर्वाये, सांग जाय पाये रायासी, हातीची टाकली राखोटी, तोडोनी टाकले लंगोटी, निसंग मी एक सृष्टी, मज पावया दृष्टी येऊ दे राजा, द्वारपाळे राया प्रती सांगितल्या सुखयुक्ती, राजा तेची सांगे तया प्रती पुढती, संग त्याग स्थिती सुखी होय, संग त्यागे सुख प्राप्ती, द्वारपाळ सांगे राजयुक्ती, आता कोण संग मज प्रती, ते योनी नरपती पाहू सुखे, संग त्याग पुढत पुढती, राजा सांगे कोण्यार्थी, कोण संग आहे मज प्रती, ते पाव निश्चिती आदरले, मी सुखतो येथे कोण, माझ्या सुखत्वा काय कारण, वस्तू नाम रूपातीत पूर्ण, सुखी सुखपण धेत्वे, देहाचे माता सुखपण, तो ध्येय येथे किलक्षण, देह पाच भौतिक पूर्ण, माझे मी कोण ते शोधो पा, देह पंचभूता भास, त्या पंचभूताचा विलास, योनचू पासावकास, स्वरूप साधावया, पृथ्वी नये मी जडत्वे, जळनये मी आधो गमनत्वे, ते जनवे मी धाकत्वे, मी चंचलत्वे वायू नहे, रीते दिसे जेथे तेथे, ते न बनवे मी सुखत्वे, मी नये पंचभूते त्याहुनी परते, ते मी स्वे, अहम नये मी धे ममत्वे, सोम नये मी मायकत्वे, अहम सोमोनी परते, ते मी निश्चिते निजरूप, ऐसे विवंचना उपपती, स्वस्वरूपी पावली वरती, तेने तटस्थ झाले स्थिती, इंद्रिय वरती नितिष्ठित, ऐसी नितिष्ठित सात रात्री उभा होता राजद्वारे, दंस मस्त मशक मचकू कुणा माझारे, सप्तरात्री अंचंचळ, सुखासी निर्विकल्प समाधी, द्वारपाळायासी सांगती आदी, सुख पूर्ण झाला त्रिशुद्धी, अहम बुद्धी हरपले, ऐसे सांगता द्वारपाळ, विधे हरुषला प्रबळ, सामोरा जाओ नितत्काल अंतर्ग्रासी, आणि राये उचलो नित्यासी, ठेविला पैरा निवसासी, श्री सुखाची दशा कैसी, पुसेरा नियासी स्वेराव,
नाना भोग विलासी सुखासी निर्द्वंदरानी वसी विधेत्व बाणले त्यासी ऐसा रायासी निश्चय झाला ब्रह्मत्व बाणले योगी राजा जानो निउल्लास बुजा शिवासनी बैसो नियोजा श्री सुखाची पूजा ब्रह्मत्वे केली सोमुखे सांगे श्री सुखासी मी जनकालो से बेटेसी वचने सुख झाला उल्लासी सर्व भावे से नरपण मेला नमोनिया श्रीरायाचे चरण सुख तटस्थ झाला संपूर्ण त्याचे देखो निलक्षण ते ज्ञानापूर्ण नरपमानी सर्व इंद्रिय निरत ज्ञान नाही नित्य मुक्त ते ज्ञान शाशांकित पूर्णत्व तेथे आशेना आंब्या पाड लागल्या झाडी सेजेने न मूर्ताने गोडी निशंक ज्ञान न होता जोडे तटस्थ गाडी अपक्वता दधी म्हणतो नि काळीजे लोणी ते ठेविता घरी खवट गाणे तेची अग्नी संगे तापोनी सुगंधपणे सुस्थिरा तेवी तटस्थाती संपूर्ण तेची मुख्यत्वे अपक्वता जाण सर्व इंद्रिय चित्त समाधान ते ज्ञान विज्ञानाती शुद्ध सुखाची तटस्थता मोडे त्यासी शुद्ध ज्ञान जोडे ऐसे विचारोनी धडपुडे निज निवाडे नरप बोले राजा म्हणे तटस्थ स्थिती सुखा कोटे आहे तुझी वस्ती येरू म्हणे आत्म प्राप्रतीती वरती निश्चिती सुखरूप ऐसी आत्मस्थिती आहे त्याची स्थिती डोळा पाहे तेव्हा दृश्ये दृष्टा चिन्मात्र होय हा अनुभव पाहे आत्मत्वाचा सुख जव आत्मस्थिती पाहे सुख जव आत्मस्थिती पाहे विस्मयोचा काटला ठाये निज देह नाही हो यावश्यत्वे राये पूर्ण ब्रह्मत्वे जे जे देखो जाय दिठी ते ते आत्मत्वाची उठी बाप गुरुवाक्याची कसवटी दृश्याची पोटी परब्रह्मनंदे स्त्री पुरुषाची एकती पूर्ण ब्रह्मत्वे प्रचिती पशु पक्षी नाना जाती आत्मस्थिती जगनंदे जे जे पाहे ते ते आत्मस्थिती तो तो सर्व इंद्रिय ब्रह्म प्राप्ती गुरुवाक्याची परम ख्याती सभाग्य पावती स्वानंदे आगा सद्गुरु गरिमा ब्रह्मत्वाले इंद्रिय कर्मा सहज बेटी परब्रह्मा देह धर्मा चिद्दत्वे निद्रेचे निज शेजार तळी धरा नावरी अंबर पौडे हाती आरवार चिद चिन्मात्र स्वभावे इसरो निशेष निमहाला आठवाचा ठाव पुशिला सहज सुखे सुकाळू झाला दुष्काळ पडिला देह भावा जागृती आली ब्रह्मपूर्ण स्वप्न झाले चैतन्य गण सुसुप्ती झाली सुख संपन्न हा प्रताप पूर्ण गुरु आज्ञेचा चमत्कार श्रवणी पडताची अक्षर सुखरूप झाला संसार चराचर ब्रह्ममय गुरुवाक्याचा गौरव सुखासी झाला सहजानुभव तेने अति उल्लासे पाहो साष्टांगी राव सद्भावे नमिला
राये दिदले आलिंगण दोघाचे गेले दोन्ही पण मुसावले चैतन्य गण पूर्णत्वे पूर्ण परिपूर्ण झाला पूर्णत्वे पावनी समाधान सहजांगी सुटले आलिंगण तरी न दिसे दोन्ही पण अखंडत्वे पूर्णात्मतत्वा सुख म्हणे जनका प्रती न कळोनी हे सहज स्थिती म्याय कल्पदरीला चित्ती मुखे पूजे मूर्ती श्री व्यास यासासी स्त्री पुरुष भेद भिन्न ऐसे अप्सराचे वचन ऐकोनी कल्पे भरले मन यासा ज्ञान निश्चय मानी ऐसिया कल्पाचा समूळ धावो तुझे वचनी की केला पाहो धन्य ज्ञानाचा अनुभव निसंदेह भोवाक्ये द्वारपाळाच्या निरूपावरी माया विद्या कल्पा भोरी तुझ्या वैभवाची थोरी वंदे सुरवरे सर्वत्र वाक्याचे तिकट बाण घाये विन छेदिला प्राण जीव मारोनी संपूर्ण पूर्णत्वी पूर्ण मज केले ऐकोनी सुखाचे वचन जनक झाला सुख संपन्न येथोनी सुख झाला सुख पूर्ण संतोषोनी आपण काय बोले जनक म्हणे धन्य धन्य जे तुझ झाले समाधान तेची गुह्याचे गुहे ज्ञान ब्रह्म समाधान तया नाव पूर्वीच तू ज्ञान निधी वस्तू आकळले निजात्म बुद्धी गुरुवाक्ये तेची त्रिशुद्धी निजात्म सिद्धी निश्चित जे तू पावलासी समाधी यावरी ज्ञान सिद्धी नाही नाही गात्री शुद्धी निजात्म बुद्धी याची नाव जे तुझ झाली आत्मप्राप्ती तेची नारायणाची ज्ञानयुक्ती तेची ज्ञान श्रीकृष्णानाथी तेची स्थिती नारदाची तेची स्थिती याज्ञवल्क्यासी तेची स्थिती व्यासासी तेची स्थिती मजपासी निच्छेसी निश्चित स्नेह सूत्रे दीप भिन्न प्रवाहकत्वे अभिन्न देवी ज्ञात्याचे विचित्र कर्मचिन्ह परिज्ञे ज्ञान एकची नारदासी नित्य लंगोटी कृष्ण वैभवे संपन्न सृष्टी दोहीची ज्ञान कसवटी एकत्वे पुष्टी समसाम्ये जड भरत मनती जड ज्ञान वल्के ज्ञानारूढ दोहीचे ज्ञान एकत्वे गोड ज्ञानी पडिपाडा सेना देह देखता दोष कोटी आत्मत्वे पाहता निर्दोष सृष्टी या लागे दोही न ठेवावी दृष्टी दोषाची कोटी देहात्मता ऐकोनी जनकाची गोष्टी सुख झाले सुखाच्या पोटी संशय गेला उठावटी स्वानंद पुष्टी सदोदित या परी जनके श्री सुखासी सांगितले शुद्ध ज्ञानासी तेने विश्रांती झाली रायासी ते सुख वाचे सी न बोलवे सुख उलथले संपूर्ण सकळ संशया झाले धन वाचे सी पडले महामोन भय शोक पूर्ण मावळले निमाली हृदयाची आधी आधी आधींद्रे निवाले सुखाव बोधी विश्रांती पावले त्रिशुद्धी सुख सुखाव बोधी संतुष्ट सुख म्हणे राया प्रती
मज झाली परम विश्रांती ते विश्रांती भोगावया एकांती मेरुगिरी प्रति सुख गेला निर्विकल्प निरहंकारी आसन घालोनी योग मुद्रे सुख बैसला समाधीवरे मेरू शिखरे स्वानंदे स्नेहीन प्रकाश रूप निर्वातीचा जैसा दीप तैसे सुखाचे समाधी स्वरूप निर्विकल्प या नाव सुख मने मी क्षणभरी सुखे बैसलो मेरू शिखरी बाहेर संख्या शास्त्रांतरी 10 सहस्त्री झाली अब्दी एव स्वरूपाचे ठाई मुळी उदय असती नाही काळा तेथे अटक पाये ठेविता ठाई टिकेना एके ऐके श्रीरामा कृपा मूर्ती या परे सुखाची ब्रह्मप्राप्ती जनके आणले यथा स्थिते आत्मप्रतीते समाधिस्थ समाधी आणि उत्थान दोन्ही अवस्था बोळवून करोनी श्री सुखदान झाला संपूर्ण पूर्णत्वे एका जनार्दना शरण सुख सुखे झाला ब्रह्म संपन्न पुढे श्रीरामा ते पूर्णपण वशिष्ठापन निरूपिल श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे का कार्तिकाया सुखजनक संवादो नाम 10वाध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति।